सी द नेक्स्ट पॉइंट इन कॉशी डिस्ट्रीब्यूशन काय दिले की रेशो ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलोज कॉशी डिस्ट्रीब्यूशन. त्याच्यामध्ये स्टेटमेंट काय दिले पहा की इफ एक्स अँड वाय आर IID स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट्स देन डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स अपॉन वाय फॉलोज कॉशी डिस्ट्रीब्यूशन. लेट्स सी प्रूफ. गिवनमध्ये काय दिले त्यांनी की एक्स आणि वाय काय करतायत IID स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट्स आहेत ते, म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल म्हणजे काय असणार आहे विथ पॅरामीटर नॉर्मल 0,1 असेल आणि वाय काय असेल अँड वाय फॉलोज नॉर्मल 0,1. ओके, तर याच्यासाठी PDF कसा असू शकतो तुमचा की f(x) इज इक्वल्स टू, आता आपण इन जनरल म्यू कॉमाच्या फॉर्ममध्ये आधी लिहून घेऊया 1/σ√2π e⁻1/2 x मायनस म्यू अपॉन सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इन्फिनिटी लेस दॅन म्यू इज लेस दॅन इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी लेस दॅन एक्स इज लेस दॅन इन्फिनिटी सिग्मा इज द ग्रेटर दॅन 0. इथे काय दिले की एक्स फॉलोज कॉशी म्यू कॉमा लॅम्बडासाठी नॉर्मल म्यू कॉमा सिग्मा स्क्वेअरसाठी ह्या लिहिलेला PDF आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इफ एक्स फॉलोज नॉर्मल 0,1 असेल तर काय मिळेल f(x) इज इक्वल्स टू 1/√2π e⁻1/2 x मायनस म्यू इज द 0 सिग्मा इज द 1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे काय मिळते 1/σ√2π e⁻1/2 x स्क्वेअर f(x). सिमिलरली वायसाठी काय मिळेल 1/√2π e⁻1/2 y स्क्वेअर. पुढे वायची रेंज. आता पुढे काय दिलं आहे तुम्हाला की एक्स आणि वाय हे काय तर इंडिपेंडंट शॉर्टकटमध्ये लिहिते मी, तुम्हाला नोट्समध्ये असेल इंडिपेंडंट रँडम व्हेरिएबल्स आहेत. सो कसं लिहू शकतो आपण f(x, y) इज इक्वल्स टू f(x) इंटू f(y). म्हणजेच काय मिळेल 1/√2π e⁻1/2 x स्क्वेअर इंटू 1/√2π e⁻1/2 y स्क्वेअर. ओके, तर यावरून काय होईल 1/2π e⁻1/2 पुढे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे, तर इथे कसं लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पुढे आपल्याला कशाचं डिस्ट्रीब्युशन पाहायचं आहे, काय पाहायचं आहे की आपल्याला एक्स अपॉन वाय फॉलोज कॉशी डिस्ट्रीब्युशन. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक्स अपॉन वाय कॉशी डिस्ट्रीब्युशन फॉलो करते हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यामुळे काय घेतलं पुट यू इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय. दॅट इज स्मॉलमध्ये काय लिहूयात आपण की यू इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय अँड फी इज इक्वल्स टू वाय. यू आणि फीसाठी रेंज. आता तुमचे एक्स आणि वाय काय करतायत, एक्स इज बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी, देन यू इज बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी, वाय इज बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी अँड फी इज बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. स्मॉलमध्ये लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट काय करायचं आहे की फी इज इक्वल्स टू काय दिले, काय आपण पुट केले एक्स अपॉन वाय अँड फी इज इक्वल्स टू वाय. तर एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल, स्मॉलमध्ये लिहूया म्हणजे कन्फ्यूज होणार नाही तुम्ही. देन एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल यू इंटू वाय, दॅट इज यू इंटू फी. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू यू फी अँड वाय इज इक्वल्स टू फी. पुढे जॅकोबियन फाइंड करायचं आहे. जॅकोबियन फाइंड केल्यावर काय मिळेल, जॅकोबियनची व्हॅल्यू काय मिळते, फी व्हॅल्यू मिळाली (x/(u). हे तुम्ही आधी पाहिलेलं आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह काढून फक्त घेतले. देन इथे मल्टिप्लाय, ही टर्म 0 होईल. काय व्हॅल्यू मिळाली फी. देन मॉड ऑफ जे इज इक्वल्स टू फी, मॉड ऑफ फी म्हणा, तेच याचीच व्हॅल्यू तुम्हाला काय पुढे मिळते, फी मिळते. देन मेथड ऑफ जॅकोबियन ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला काय करायचं आहे की दी जॉईन PDF ऑफ यू अँड फी इज डिनोटेड बाय, कसं डिनोट करणार आहे, डिनोटेड काय करतो आपण याला h ऑफ यू कॉमा फी. सो h ऑफ यू कॉमा फी इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला मिळेल आपल्याला f(x, y) इंटू मॉड ऑफ जे. f(x इंटू वाय) आपण याआधी फाइंड केलेले आहे, ते काय मिळते 1/2 मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू मॉड ऑफ जेची व्हॅल्यू काय आहे, फी मिळाली. आता एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर या ठिकाणी काय करायचं, ज्या काय आपण व्हॅल्यूज कन्वर्ट करून घेतलेल्या आहेत UVच्या फॉर्ममध्ये त्या लिहून घ्यायच्या. 1/2π e⁻1/2 यू स्क्वेअर फी स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर इंटू फी. 1/2π e⁻1/2 फी स्क्वेअर कॉमन घेतलं तर यू स्क्वेअर प्लस 1 इंटू
फी, हे इंटूचे जे फी येतं ते पूर्ण ह्या होल टर्मला इंटू फी आहेत, ते इथे ॲड करायचे नाहीत. हवं तर आपण इकडे सेपरेट लिहूयात ते फी. ते दिसते फक्त इरेज टूच्या फॉर्मच्या इथे झाले होते, इथे नाहीत. हे पूर्ण टर्मला कसे येतं मल्टिप्लाय आहेत. ही काय अशाची व्हॅल्यू झाली तुमची एच ऑफ यू कॉमा फी करता. आता तुम्हाला कशाचं आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फक्त की यू इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय काय फॉलो करतं हे फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की पी डी एफ ऑफ यू काढायचं आहे आपल्याला. तर तो कसा असणार आहे, एच ऑफ यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. इथे काय करायचं, जेव्हा तुमचं इंटिग्रेशन तुम्ही यूचं काढताय तर विथ रिस्पेक्ट टू फी घ्यायचं. एच ऑफ यू कॉमा व्ही इंटू डी व्ही इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, जो काय आपल्याला पी डी एफ मिळाला आहे 1/2 इरेज टू मायनस 1/2 फी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ऑफ यू स्क्वेअर प्लस 1 इंटू फी डी व्ही. काय मिळेल आपल्याला, एच ऑफ यू इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉमा वाय इंटू मॉड ऑफ जेची मॉड ऑफ जॅकोबियनची व्हॅल्यू इंटू डी व्ही. आता इथे मॉड ऑफ फी घेतलेत का, मॉड ऑफ जेची व्हॅल्यू तुमची काय आली होती, मॉड ऑफ फी म्हणूया किंवा मॉड ऑफ फी, पण इथे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आणि इथे आपल्याला फक्त पॉझिटिव्हच टर्म घ्यायची आहे. इथे जर का मायनस फी असतं तर आपल्याला व्ही मिळाली असते, पण आपली असतानाच व्हॅल्यू प्लस आहे त्यामुळे आपण फक्त व्ही लिहितो. बट या ठिकाणी काय आहे की मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इथे पॉझिटिव्ह रेंज करून घेण्यासाठी आपल्याला ही जी काही क्वांटिटी असणार आहे ती कशी असणार आहे, ही क्वांटिटी मॉड ऑफ व्हीची जे काही व्हॅल्यू असेल ती ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे व्हॅल्यू, त्यामुळे ती मॉडच्या फॉर्ममध्ये लिहिली आहे. इथे प्रत्येक वेळेस आपण अशी लिहित नाही, पण इथे मॉड ऑफ व्ही लिहिली आहे कारण की आपल्याला इथे रेंजमध्ये चेंजेस करायचे आहेत. मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे आणि मॉड ऑफ फी आहे, म्हणजे इथे कुठेही निगेटिव्ह पार्ट येणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल की फर्स्ट 1/2 बाहेर घेतले, ॲज इट इज टर्म लिहून घेतली. आता 1/2 आणि मॉडची जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे की ही पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे, इथे निगेटिव्ह व्हॅल्यूज येणार नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की पॉझिटिव्हला कन्व्हर्ट होणार 0 टू इन्फिनिटी इरेज टू मायनस 1/2 फी स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 1 इंटू मॉड ऑफ व्ही डी व्ही. काय हे चेंजेस झाले, कारण आता जेव्हा तुम्ही इथे 0 टू इन्फिनिटी लिहिताय तेव्हा इथले मॉड काढून टाकले तरी चालत आहेत का, कारण की इथे मॉडची गरज होती, कारण तुमची मायनस इन्फिनिटीपासून ही जी रेंज आहे तुमची मायनस इन्फिनिटी, इथे कुठे 0 आणि इथे इन्फिनिटी आहे, आणि ही जी मॉडची व्हॅल्यू आहे ती फक्त या ठिकाणी आहे. आपल्याला जी जॅकोबियनची व्हॅल्यू आहे ती मॉड ऑफ फी अशी भेटलेली आहे, त्यामध्ये कुठेही निगेटिव्ह पार्ट येणार नाही. त्याच्यामुळे मायनस इन्फिनिटी टू 0ची टर्म काय करावी लागेल आपल्याला, कॅन्सल, कारण की इथे जी येणारी व्हॅल्यू आहे ती मॉड ऑफ फीची आहे. सो रेंज काय घेतली, 0 टू इन्फिनिटी रेंज घेतली. बट जेव्हा आपण 0 टू इन्फिनिटी रेंज घेतो तेव्हा काय करावं लागतं, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीची ही जी काही रेंज असेल ती कन्व्हर्ट करताना जर का आपण 0 टू इन्फिनिटीमध्ये घेत असेल तेव्हा 2 इंटू 0 टू इन्फिनिटी असं घ्यावं लागतं. हे कदाचित तुम्हाला एस वायला झालं असेल, पहा 2 इंटू 0 टू इन्फिनिटी. सो हे 2 आपण इथे लिहून घेतले आणि ॲज इट इज तुमचा पार्ट प्लस फी, का फक्त फी, कारण की इथे 0 टू इन्फिनिटी आहे, इथे मॉड साईन परत द्यायचं नाही. देन ह्या 2ला हे 2 कॅन्सल झाले, 1/π 0 टू इन्फिनिटी इरेज टू मायनस 1/2 फी स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 1 इंटू फी डी व्ही. आता या ठिकाणी पहा इथे फॉर्म्युला आहे 0 टू इन्फिनिटी इरेज टू मायनस एक्स स्क्वेअर एक्स रेज टू 2p मायनस 1 डी एक्स इज इक्वल्स टू गॅमा पी अपॉन 2 ए रेज टू पी एक्स रेज टू 2p मायनस 1. इथे एक्स काय आहे तुमचा फी, आता याला काय आहे, याला रेज टूची टर्म काय आहे, इथे 1 असणार आहे. मग काय करायचं, 1 इज इक्वल्स टू 2p मायनस 1 आणि इरेज टू मायनस ए एक्स स्क्वेअर म्हणजे तुमचा फी. तर या ठिकाणी एची व्हॅल्यू काय झाली तुमची, असं कम्पेअर करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. तर काय करावं लागेल, 1/π इंटू गॅमा पीसाठी पहा. तर या ठिकाणी पीची व्हॅल्यू काय करायची, अशी काढून घेतली पीची व्हॅल्यू, ती काय मिळते 1. देन 1 गॅमा 1 दॅट इज 1 काय करणार आहोत की 2 ए रेज टू पी, 2 ॲज इट इज लिहून घेतले. एची व्हॅल्यू काय आहे तुमची 1 प्लस यू स्क्वेअर किंवा यू स्क्वेअर प्लस 1 काही म्हणा, पॉझिटिव्ह आहे, रेज टू 1. ओके, तर या ठिकाणी पहा इरेज टू मायनस 1/2 फी स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 1 आहे, आणि तुमच्या इथे काय आहेत फक्त की इरेज टू मायनस ए एक्स स्क्वेअर. इथे पहा
इरेज टू मायनस ए एक्स स्क्वेअर आहेत आणि इथे काय तुमची इरेज टू मायनस 1/2 व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 1 म्हणजे मायनस ए एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 1/2 व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ऑफ यू स्क्वेअर प्लस 1. इथे पहा आता एक्स स्क्वेअर म्हणजेच काय तुमचे व्ही स्क्वेअर आहेत म्हणजे तुम्हाला मायनस मायनस कॅन्सल आउट केले तर एची व्हॅल्यू काय मिळते 1/2 यू स्क्वेअर प्लस 1 अशी व्हॅल्यू मिळते. तुम्ही नीट ते कम्पेअर करून पहा म्हणजेच काय झाले तुमचे हे ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/2 आहेत. ओके काय तुमचं 1/π इंटू गॅमा पी पीची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1 मिळाली डिवायडेड बाय 2 इंटू ए रेज टू पी. ओके हे पहा गॅमा पी अपॉन 2 ए रेज टू पी असं तुम्हाला मिळते. गॅमा पीची व्हॅल्यू 1 काढली 2 ए रेज टू पी 2 ॲज इट इज लिहिले. एची व्हॅल्यू काय 1/2 यू स्क्वेअर प्लस 1 ती व्हॅल्यू लिहिली. रेज टू पीची व्हॅल्यू तुमची 1 आहे. हे 2ला हे 2 कॅन्सल आउट झाले. काय मिळते तुम्हाला 1/1 प्लस यू स्क्वेअर कशाचे एच ऑफ यू इज इक्वल्स टू मिळते. फेर मायनस इन्फिनिटी लेस दॅन यू इज लेस दॅन इन्फिनिटी ही तुमची व्हॅल्यू आहे. इथे पहा ही टर्म पहा 1/h ऑफ यू इज इक्वल्स टू हे काय स्टँडर्ड कॉशी डिस्ट्रीब्युशन दिसते का की यू फॉलोज कॉशी 0,1 का तर पहा 1/, काय असतं इथे लॅम्बडाची व्हॅल्यू काय आहे तुमची इथे काय होतं आहे यू फॉलोज कॉशी 0,1 म्हणजे म्यू इज इक्वल्स टू 0 आणि लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 आहे. बट आपली इन जनरल रेंज काय असते मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असते. पण इथे म्यू काय व्हॅल्यू घेतो आहे तुमचा 0 व्हॅल्यू घेतो आहे. त्यामुळे काय होईल ही 0 टू इन्फिनिटी किंवा यू इज द ग्रेटर इक्वल ऑफ 0 असं म्हणू शकता. का कारण की इथे डायरेक्टली तुम्हाला दिसते की काय म्यू इज इक्वल्स टू म्यू आणि यूमध्ये कन्फ्यूज होऊ नका. म्यू हवं तर आपण इथे लिहूया लॅम्बडा अपॉन पाय 1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर. लॅम्बडाची व्हॅल्यू 1 टाकली अपॉन पाय 1/1 प्लस एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे म्यूची व्हॅल्यू काय होते तुमची 0. सो यू इज द ग्रेटर इक्वल ऑफ 0 मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असते. पण इथे काय होते की स्टँडर्ड कॉशीला जाते त्यामुळे ही रेंज तुमची काय होणार आहे यू इज द ग्रेटर इक्वल ऑफ 0 येईल.